हे बघा, ही आमची मोटर आम्ही लावली आहे. पर्यामध्ये पाईप टाकला आहे. हे बघा, दिसते तुम्हाला? पर्यामध्ये पाईप टाकला आहे आणि मोटर चालू केले. आवाज येत असेल तुम्हाला, येतच असणार. किती मोटरचा आवाज बघा किती आहे तो. आणि हे आम्ही त्याला पाईप लावलं आहे मोटरला, आणि हा पाईप आमच्या पाठच्या अंगणामध्ये नेला आहे आम्ही. हे बघा, या पाईपाच्या मदतीने पाठची जी मोठी झाडं आहेत त्याला आम्ही पाणी शिंपतोय. आता दाखवते तुम्हाला. हे बघा, यांनी मोटर लावला आणि आता हे पाईपानी पाणी मारतात. हे सांगू, हे सुपारीचं झाड आहे, किती मोठं झालं आहे बघा. आणि आता हे पाणी मारतात आहेत. सकाळचे 8:30 वाजलेत बघा, पण असं वाटते किती वाजलेत बघा, आहे ना. आता जास्त लवकर सूर्य उगवतो आणि जास्त ऊन पडतं. हे बघा, सगळ्याला पाणी मारतात. हे बघा, छोटी छोटी इकडे मिरचीची रोपं पण आहेत. आम्ही ना असं आमच्या फुलझाडांची, फळझाडांची, सगळ्यांची भरपूर काळजी घेतो. हे सुद्धा घेतात. हे बघा, भर उन्हामध्ये ना कधी पण झाडांना पाणी मारायचं नाही, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये किंवा संध्याकाळी. हे बघा, हे आता दुसऱ्या सुपारीमध्ये आले. हे बघा, आणि कसं पूर्ण पाणी भरतात आहे. सुपारीला आणि नारळीला पाणी जास्त लागतं ना हो. हां, सुपारीला आणि नारळीला ना पाणी जास्तच लागतं. हे बघा, दुसऱ्या झाडात टाका. हां, नारळीत टाका. हे बघा, यांचं रोज सकाळी उठलं ना की कुठे शेणी आणा, कुठे काहीतरी करा, नंतर झाडांना पाणी. नंतर हे बघा, आमचं परसवं बघा किती साफ आहे. एवढी झाडं आहेत माझ्या या पाठच्या परसवामध्ये, पण तुम्हाला खाली पातेरं बघा, दिसते का? एक दिवस आड करून ना सगळा पातेरा असा गोळा करतात. हा बघा, इकडे ढीग घालून ठेवला आहे आणि पाठच्या आमच्या शेतात टाकतात. हे स्वच्छता वगैरे असंच ठेवतात, म्हणजे काय जीवजंतू येऊ नये ना. आपली नातवंड वगैरे येतात, आपण इथे बसतो, काळजी घेतली पाहिजे ना. हे बघा, काय हो, मे महिन्यापर्यंत पाणी राहतं का? हो राहतं, पण बाय चान्स सुकेल पण तुला. हां, मग ते पाणी राहणार नाही म्हणून यांना म्हटलं आता आहे भरपूर पाणी आम्ही अडवलं आहे, ते म्हटलं घाला ना झाडांना. नंतर 15-20 दिवस किंवा महिनाभर नाही भेटलं पाणी तरी काय आपण झाडांना थोडं थोडं कपड्याचं वगैरे पाणी टाकू शकतो. आम्ही ना कुठलंच पाणी कपड्याचं भांड्याचं वाया घालवत नाही, झाडांच्या मुजाजवळ आणून टाकतो बादलीनी. हे रामफलीचं झाड आहे आणि त्या झाडाच्या मुद्याजवळ ना वालाच्या शेंगांचे हे वालाची शेंगा आहेत ना हो. घेवडी. हां, घेवडी. हे बघा, घेवडीच्या शेंगाची वेल. आम्ही असं ना पाणी जिथे टाकतो, आता हे बघा माती टाकून किती रामफलीचा मुदा किती वरसर केला नाही आहे. आता ते एकदम माती फुसफुशीत आहे असल्यामुळे ना ते शेंगा कुठल्या पण तुम्ही लावा, पावट्याचे लावा, घेवडीच्या लावा, लगेच रुजून येतात. हे बघा, रुजून आल्या की नाही. मग आता पावसाळ्यापर्यंत ना ही वेल झाडावर चढेल. हे आमचं नारळीचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. हे बघा, आणि त्याच्या मुद्यामध्ये ना मखमलीच्या गोंड्याचं झाड आलं आहे. आणि ही लाल माठाचं ना बी टाकलं होतं मी. तर हे बघा, आम्ही भाजी काढली, आता त्याच्यावरती बी आलं आहे. तर आता हे बी आहे ना, हे मी काढणार नाही, चांगलं त्याला सुकू दे, म्हणजे बी आपल्याला पुन्हा विकत आणायची गरज नाही. हेच बी ठेवलं ना तर याची भरपूर भाजी येणार है ना. आता हे ना बघा कसं असं केलं आहे गोल. आता हे पूर्ण वरसर असं भरणार, नारळीला पाणी जास्त लागतं, वरसर असं भरून ठेवणार आहे. हे बघा कसं पातेरा सगळा गोला करून ठेवला आहे ना. हे सुद्धा रामफलीचं झाड आहे. हे बघा, एक इथे आहे आणि हा एक इथे आहे. हे सुद्धा रामफलीचं आहे आणि याच्यावरती ना 2 रामफलं आहेत वर, पण आम्ही काढणार नाही. आता 2-4 दिवसात माझी चाकरमानी पोरं येतील सर्व, तर त्यांच्यासाठी होईल. काढलं की लगेच पिकेल ना. हे बघा वर आहे, पण तो काय दिसण्यातला नाही. आईवडिलांचं कसं असतं, आपण जी फळझाडं वगैरे लावतो त्यातलं एक जरी फळ मुलांना खायला मिळालं तरी आईवडिलांच्या मनाला किती शांती मिळते, होय की नाही. मुलं भरे मुंबईला सोनं खाऊ देत, पण आपल्या बागेतलं एक जरी फळ मिळालं मुलांसाठी तर किती आनंद होतो, होय की नाही हो. मग हे बघा, हे इथे केळीची झाड आहेत. हे इकडे एक केल पसवले, आणखीन दाखवते तुम्हाला. याच्याच बाजूला ती बघा समोर दुसरी एक पसवले आणि एक इथे पसवले. हे बघा, आता त्यालासुद्धा पाणी घालतात. हे बघा, है ना. इथे काय आमचं मोरीचं आंघोळीचं वगैरे पाणी येत नाही ना, म्हणून इथे पाणी जास्त टाकावं लागतं. आणि जे दुसऱ्या केली आहेत ना त्यांना मोरीचं पाणी भरपूर मिळतं. हे बघा, है ना. आता 1 तासभर आम्ही पाणी टाकू, 9-9:30पर्यंत, मग बंद करू मोटर. उन्हात टाकायचं नाही पाणी झाडांना.
हे बघा आता इथे केळींना पाणी टाकतात आहेत. सर्वीकडे आजूबाजूला पण पाणी टाकून भिजवतात बघा. म्हणजे काय केळीची मुलं सर्वीकडे जातात ना, मग सगळं मूल पाणी खेचून घेतं. हे बघा हे आमचा वाडा आहे. हे गायचा चारा आहे. हे बघा हे इथे आमची दुसरी नारळ आहे. आणि ही नारळ कशी वाकडी गेली ती बघा. ही बघा आहे ना. आणि याच्यामध्ये ना मी वालीच्या शेंगा असतात त्या मोठ्या शेंगा होतात त्याचं बी टाकलं आहे, दाखवते तुम्हाला. आणि त्याची वेल पण आली आहे रुजून. ही बघा दिसलं आहे ना. पाणी टाकायला यांना मजा वाटते. कधी कधी ना मोटर चालू होते तर कधी कधी होतच नाही मोटर चालू. म्हणून आम्ही नवीन पाईप टाकला त्याच्यामध्ये. तुम्हाला मी टाकला आहे व्हिडिओ, नक्की बघा. स्वतःनी प्लंबरचं काम करून मोटर चालू केली. बोला हे बघा हे टपामध्ये ना मी ना हे पेरूचे रोप लावले होते. हे बघा टप फुटून गेला आणि पेरूचे रोप आहेत ना जमिनीमध्ये रुजलेत आणि तो टप आता निघतच नाही. टप आता तो निघतच नाही आणि हे पेरूचे रोप रुजून आलेत. मी जे लाल पेरू असतो ना, जे आतून कापलं की लाल असतो पेरू, त्याचं झाड आहे हे बघा. छान आलं आहे. त्याच्यातले ना हे बघा हे 2 मेले आणि 3 जगले. हा एक आणि हे एक आणि हा एक आणि 2 मेले. हे बघा आणि ते आता काढतो आहे आम्ही. तर टप तर निघत नाही कारण का हे जे टप फुटून आहे ना याचे मुलं जमिनीत गेलेत. आता काय करू आम्ही, पावसाला येईल ना तेव्हा मस्त खड्डा करून ह्या झाडांना मी लावणार. ना तर इथंच मोठं होईल आमचं हे चिऱ्याचा बांध फुटून जाईल नाही तर. होय की नाही. खूप काळजी घ्यावी लागते हो. आता हे खालती आंब्याचं झाड आहे आमचं. कलम आणलं होतं मी गेल्या वर्षी, दाखवते तुम्हाला. दिसत नाही इकडनं, पाणी पडलेलं दिसत असेल तुम्हाला. हे बघा हे बघा हे कलमाचं झाड आहे हापूस आंब्याचं. ते लोक म्हणतात हा हापूस आहे हे आहे, पण काय नाही त्याला फल लागताना दुसराच कुठला तरी फल लागतो. म्हणजे फल दुसरा म्हणजे आंबाच लागतो पण दुसरा लागतो. माझ्याकडे दुसरा एक हापूस आंब्याचं झाड आहे, मी दाखवते तुम्हाला नंतरला. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला मी दाखवेन ते झाड. तर हे पूर्ण आहे ना भरून ठेवणार. हे बघा कोरपड बघा किती आहेत माझ्याकडे आहे ना. हे बघा किती जण असे येतात माझ्याकडे मागायला, ताई एक कोरपडचं मला हे कापून दे, पात कापून दे करून. का माहिती आहे, लहान मुलांना खोकला झाला ना तर हे पातीला ना गरम करायची चुलीत किंवा गॅसवरती कशावरती आणि ती ना कपड्यासारखी असे पिलायची आणि त्याचा जो रस निघतो ना तो मुलांना पाजतात. हे आहे लिंबूचं झाड. अजून इथे आलेच नाही पाणी टाकायला, पण झाड बघा किती मोठं झालं आहे. हे बघा आणि किती लिंब धरलेत त्यावर बघा. हे बघा आहे ना भरपूर लिंब धरलेत. कधी आपल्याला सरबत करायचं असेल ना इथलं काढायचे 1-2 लिंब आणि सरबत करायचं. तोपर्यंत झाडावरच राहू द्यायची. खाली काढले ना मग खराब होतात. मी काय आता काढणार नाही, माझी येतील मुलं तेव्हा करतील सरबत वगैरे आहे की नाही. इथे एक विलायची केली पसवली आहे आणि ती आली आता पिकायला. 3 महिने होऊन गेले, मग आम्ही बांधून ठेवले. आता काढणार नाही, पोरं आल्याच्या नंतर काढणार. आता काढून ठेवली ना तर लगेच पिकणार ती. हे बघा आहे ना. इथे ह्या केलीना आहे ना मोरीचं पाणी मिळतं म्हणून ह्या ना फटाफट पसवतात आणि किती येतात रुजून बघा. ह्या बघा किती आल्यात त्या. आणि किती आम्ही ना केल काढली ना की ते केलीचे खांब पण कापून टाकतो. हे बघा पाणी भरपूर मिळतं ना. केलीला पण पाणी म्हणतात जास्त लागतं. हे आहे आंब्याचं झाड. हे हापूस पण नाही केसर पण नाही, बदामी आंबा आहे. किती मोठा होतो तो आंबा, पण जास्त काय लागलेत नाही कारण का झाड काय जास्त मोठं नाही आहे ना. हे बघा आणि जरी जास्ती लागले ना मोहर आला तरी जास्त फळं लागतच नाही त्याला. का सांगू, चिमण्या हे सर्व पाखरं आहेत ना त्याचा मोहर सगळं टोचून टोचून खाली पाडून टाकतात. मग कसं लागणार हो आंबे सांगा. हा आमचा गुरांचा वाडा आहे. इथं पण केलं आहे, ही गावठी केलं आहे पण तिला केली किती आलेत ती बघा. 2 डझन पण नसतील. आता इकडे लिंबूमध्ये आले पाणी टाकत टाकत.
हे आहे चिकूचं झाड आणि याच्या ना चिकूच्या मुदामध्ये ना आम्ही तेंडलीच्या वेली लावल्यात. ह्या बघा, हे सर्व जे दिसत आहेत ना हे सर्व तेंडलीची वेल आहेत. हे बघा, याला तेंडलं पण आलं, हे बघा आहे ना, हे बघा. ओ या वेली सगळ्या खाली लोंबतायत आहेत, हे बघा. हा ते नंतर टाक. हा बघा, सर्व खाली लोंबतात आहे. यांना वरती झाडावरती फिरवा. आता जमिनीवरच फिरतील त्या. झाडावर फिरले की जरा चांगल्या वाढतील पण आणि तेंडली पण येतील ना. हे बघा, हे पण खूप कष्ट घेतात हा झाडांसाठी. ऊन लागते त्यांना. काटे लागतील हो लिंबूचे. हे आहे फणसाचं झाड. आता याला पाणी घालतात आहेत. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? हां बघा, आम्ही किती झाडांसाठी कष्ट घेतो आहे ना. तुम्ही पण घेत असणार, पण तरी पण प्रत्येकजण एवढी झाडासाठी कष्ट घेतात. त्यामुळे आपल्याला भाजी फळ असं मिळतं ना, काय ना काय, होय की नाही. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या तुमच्या ताईसाठी नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे बघा, टाटा करतात आहेत.